नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून नवीन नवीन माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांचे मागे जे क्लर्क, टायपिस्ट या पदाचे, त्याचप्रमाणे स्टाफ नर्स यांचे जे पेपर झालेले होते, तर विद्यार्थी मित्रांनो 6 नोव्हेंबर 2025 रोजी कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांनी एक PDF प्रसिद्ध केलेली आहे। ती PDF म्हणजे गुणवत्ता यादी त्यांनी प्रसिद्ध केलेली आहे। त्या गुणवत्ता यादीमध्ये काय आहे तर विद्यार्थी मित्रांनो, कोणाला किती मार्क मिळालेले आहेत आणि आफ्टर नॉर्मलायझेशन कोणाचे किती मार्क वाढलेले आहेत हे या PDF मध्ये दिलेले आहेत। तर आता बरेच विद्यार्थी म्हणतील की सर आम्हाला ही PDF कुठे पाहायला मिळणार आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे, स्पर्धा परीक्षा अपडेट विथ शुभम, आणि मी अधिकारी असा लोगो आहे। आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक यूट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे। आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करायला विसरू नका, कारण की स्पर्धा परीक्षा उपयुक्त असणारे सर्व मटेरियल तसेच नवीन भरतीबाबत सर्व माहिती तुम्हाला या एकाच टेलिग्राम चॅनलवर मिळणार आहे। त्याचप्रमाणे जर काही डाऊट असतील तर विद्यार्थी मित्रांनो, आपण येथे इंस्टाग्रामची लिंक सुद्धा दिलेली आहे, तुम्ही तेथेही मला मेसेज करू शकता। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या टेलिग्राम चॅनलवर आल्यावर इथे स्टाफ नर्स कल्याण डोंबिवली महानगरपालिका स्टाफ नर्स निकाल, त्याचप्रमाणे इथे कल्याण डोंबिवली महानगरपालिका लिपिक टंकलेख निकाल, हे 2 निकाल इथे मी अपलोड केलेले आहेत। इथे आपण पहिला बघूया स्टाफ नर्स या पदाचा निकाल लागलेला आहे। याच्यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, या PDF मध्ये सर्व विद्यार्थ्यांचे रोल नंबर, किती विद्यार्थ्यांनी ॲप्लिकेशन भरले होते त्या सर्वांचे नेम, त्याच्यानंतर मार्क आफ्टर ऑब्जेक्शन आणि मार्क आफ्टर नॉर्मलायझेशन। तर विद्यार्थी मित्रांनो, कोणाचे किती मार्क वाढलेले आहेत हे आपण इथं पाहूया। तर बघा, जो फर्स्ट नंबरला आहे त्यांचे 152 होते आणि त्याचे 2 मार्क कमी झालेले आहेत। तर आता बरेच विद्यार्थी म्हणतील की सर असे मार्क कमी होतात का? तर नक्कीच विद्यार्थी मित्रांनो, आफ्टर नॉर्मलायझेशनमध्ये मार्क वाढूही शकतात किंवा कमी होऊ शकतात। तर हे कशावर डिपेंड आहे? तर हे आपण कोणत्या शिफ्टमध्ये पेपर दिलेला होता, त्या शिफ्टमध्ये तो पेपर कसा होता हे याच्यावर अवलंबून असतं। त्याच्यामुळे आपले मार्क वाढूही शकतात किंवा कमी होऊ शकतात। तर स्टाफ नर्समध्ये जवळपास 5 ते 6 मार्कांचेच प्लस झालेले आहेत किंवा 2 ते 3 मार्क हे नेगेटिव्ह सुद्धा झालेले आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, स्टाफ नर्समध्ये जवळपास 5700 विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला होता। तर त्या सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की याच्यामध्ये कोणत्याही विद्यार्थ्यांचे कास्ट दिलेले नाही आहेत, त्यामुळे आपण कास्ट वाईज कट ऑफ किती लागू शकतो याचा अंदाज घेऊ नाही शकत। त्याच्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना एक विनंती आहे की सर्वांनी आपली कास्ट कोणती आहे, त्याचप्रमाणे आपल्याला किती मार्क मिळालेले आहेत हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा। त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, जर आपण पाहिलं तर लिपिक टंकलेखक यांचं सुद्धा अशीच एक PDF त्यांनी प्रसिद्ध केलेली आहे। ही PDF टोटल 270 पानांची आहे। याच्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांचे रोल नंबर, त्याच्यानंतर ॲप्लिकेंट नेम, मार्क्स आफ्टर ऑब्जेक्शन आणि मार्क्स आफ्टर नॉर्मलायझेशन या PDF मध्ये सर्व विद्यार्थ्यांचे मार्क दिलेले आहेत। आणि जवळपास 15,600 विद्यार्थ्यांनी क्लर्क या पदासाठी एक्झाम दिलेली होती। तर विद्यार्थी मित्रांनो, जर टॉपर बघितला तर त्याला 192 मार्क होते आणि त्याचे 202 मार्क झालेले आहेत, म्हणजेच त्याचे नॉर्मलायझेशनमध्ये 10 मार्कांची बढोती झालेली आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, बरेच विद्यार्थी म्हणतील की 200 मार्काचा पेपर आणि 202 झालेत, तर नक्कीच नॉर्मलायझेशनमध्ये हे मार्क 200च्या वर सुद्धा जातातच। तर याच्यामध्ये जर आपण बघितलं तर याच्यामध्ये जवळपास 10 ते 12 मार्कांचं नॉर्मलायझेशनमध्ये वाढ झालेली दिसते। त्याचप्रमाणे याच्यामध्ये सुद्धा कोणत्याही विद्यार्थ्यांचं कास्ट इथं मेन्शन नाही आहे, त्याच्यामुळे हे विद्यार्थी वरती टॉपर आहेत तर ते कोणत्या कास्टमधून आहेत त्याचप्रमाणे सांगता येत नाही आहे। त्याच्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना एक विनंती आहे की आपण कोणत्या पदासाठी एक्झाम दिली होती, क्लर्क या पदासाठी, त्याचप्रमाणे आपली कास्ट किती आहे आणि आपल्याला मार्क्स आफ्टर नॉर्मलायझेशन किती मार्क मिळालेले आहेत हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करून सांगा। त्यानुसार आपण येत्या व्हिडिओमध्ये कास्ट वाईज कट ऑफ किती लागू शकतो याच्यावर आपण एक डिटेल व्हिडिओ बनवू। प्रमाणे पुन्हा सांगू इच्छितो की हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे, स्पर्धा परीक्षा अपडेट विथ शुभम, आणि मी अधिकारी असा लोगो आहे। आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करायला विसरू नका। त्याचप्रमाणे आपण येथे इंस्टाग्रामची लिंक सुद्धा दिलेली आहे। तरी विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला काही डाऊट असतील तर आपण आपला व्हॉट्सअप नंबर सुद्धा देत आहोत, तुम्ही मला इथे मेसेजेस सुद्धा करू शकता। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।